हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या डबल अकॅडमी मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर जाणून घ्यायचं आहे. तर बघा, पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास कशा प्रकारे करून घेतलं पाहिजे, त्यानंतर त्यांना नक्की कशामध्ये डाऊट येतंय, ते सगळ्या त्यांच्या अडचणी काय तर पूर्ण केल्या पाहिजेत. कशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे ते, ठीक आहे. हे पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघत राहा, कारण ह्याच्यामध्ये तुमचं अगदी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. पूर्ण तेच प्रकारे तुम्हाला काय करायचंय, फॉलो करायची आहे. तर बघा, तर ही आता 5वी करिता जे स्कॉलरशिपची एक्झाम देत आहेत बघा, स्कॉलरशिप म्हणजेच काय? तर बघा, स्कॉलरशिप म्हणजे काय? तर तो किती स्कॉलर आहे तुमचा विद्यार्थी, किती स्कॉलर आहे तुमचा विद्यार्थी ते समजलं जातं. तर ह्याच्यामध्ये नक्की काय? तर बघा, आता स्कॉलरशिपची परीक्षा असते, तर जे कोणी तुमचं विद्यार्थी म्हणजे तुमचे मुले-मुली तुम्ही जर स्कॉलरशिपचा अभ्यास करत असणार, स्कॉलरशिपचं प्रिपरेशन करत असणार, तर पालक काय करतात, त्यांना सगळे स्कॉलरशिपचे जेवढे बुक्स आहेत, तेवढे आणून देतात. मग तेवढे आणून देणं म्हणजे तेवढंच काम नाही तुमचं. तुम्ही पुस्तकं आणून दिली म्हणजे आमचं काम पूर्ण झालं, असं नसतं. तर तुम्हाला काय, तर बघा आता त्याच्यामध्ये असतं गणित सब्जेक्ट असतं, त्यानंतर बुद्धिमत्ता असतं, त्यानंतर काय मराठी असतं आणि काय असतं बरं, इंग्रजी असतो. हे 4 सब्जेक्ट असतात. मग ते 4 सब्जेक्टचा मुलांचा अभ्यास कसा होणार? तर बघा, आता फॉर एक्झाम्पल एक्झाम फर्स्टमध्ये काय असतं, तर इंग्रजी झालं, गणित झालं. आता इंग्रजी, गणित हे तर त्यांचं स्कूलमध्ये सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाते. ठीक आहे, प्रॅक्टिस करून त्यांचं पूर्णपणे कव्हर होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा घरात त्यांचा अभ्यास घेतला तर पूर्णपणे कव्हर होतं. पण जर द्वितीय परीक्षा समजा त्यांचं जर प्रथम म्हणजे प्रथम भाग त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश आणि गणित असतं आणि द्वितीय भाग त्याच्यामध्ये काय इंग्रजी आणि मराठी आणि काय असतं तर बुद्धिमत्ता. तर बघा, आता इंग्रजी पण होऊन जातं, पण बुद्धिमत्ताला जास्त स्कूलमध्ये घेतलं जात नाही. बुद्धिमत्ता या सब्जेक्टची जास्त प्रॅक्टिस घेतली जात नाही आणि त्याचं जे काही आहे स्कूलमध्ये त्यात कव्हर केलं जात नाही. बाकी सब्जेक्ट होतं त्यांचं होऊन जातं. पण बुद्धिमत्ताला त्यांना घरच्या घरी सेल्फ स्टडी करावी लागते. ठीक आहे. मग पालकांनी सुद्धा त्यांना मदत करायला हवी. पण जर काहींचे पालक त्यांना काही येत नसेल, म्हणजे काहींचे पालक आहेत, पण त्यांना ते थोडे शिकलेले नसतील, एज्युकेटेड नसतील, त्यामुळे त्यांना सुद्धा ते सांगता येत नाही. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. ऑनलाईन क्लास लावा, ऑनलाईन बॅच घ्या. जसं की आपल्या डबल अकॅडमीमध्ये सुद्धा ऑनलाईन बॅच तुम्ही घेऊ शकता. स्कॉलरशिपवर पण बॅच आहे आणि नवोदयसाठी ठीक आहे सर, या दोन्हीसाठी इथे बॅच घेऊ शकता. त्याकरिता सुद्धा त्या प्रकारे ते काय करणार, तर मोबाईलवर अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करणार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बॅच लावून द्या. ठीक आहे. आता झालं विद्यार्थी मित्र काय, तर कोणी तुमचे जे विद्यार्थी मित्र असतात, कोणी मराठी मीडियमचे असतात, कोणी सेमी. ठीक आहे, तर मराठी मीडियम जे लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, तर मराठी मीडियमला काय असतं, तर त्यांना इंग्लिशमध्ये जास्त डिफिकल्टी असते. ठीक आहे, म्हणजे मराठीतली जी विद्यार्थी असतात त्यांना इंग्लिशमध्ये जास्त हार्ड जातं, जास्त काय तर त्यांना डिफिकल्ट जातं आणि त्याच्यामध्ये जर इंग्लिशचे मीडियमचे स्टुडंट आहेत, त्यांना मराठी जास्त डिफिकल्ट जातो. बघा, अशा प्रकारचं म्हणजे सोपं आणि डिफिकल्ट म्हणजे अशा 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. मराठीवाल्यांना इंग्लिश जास्त हार्ड जातं आणि इंग्लिश मीडियमवाल्यांना मराठी हार्ड जातं. यासाठी काय, तर पालकांनी काय केलं पाहिजे, त्यांना एकदम काय, तर त्यांना एक प्रॉपर गाईडन्स असलं पाहिजे. ठीक आहे. 2 प्रकारचे गोष्टी असतात. जर तुम्हाला स्कॉलरशिप तुम्ही अटेंड करताय, स्कॉलरशिपचा अभ्यास करताय, तर तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर पहिलं म्हणजे काय, तर हार्ड वर्क आणि दुसरं म्हणजे काय, तर प्रॉपर गाईडन्स. ठीक आहे. का बरं? कारण जर हार्ड वर्क तुम्ही करत असणार, तुम्हाला खूप तुम्ही मेहनत करताय. पण तुम्हाला एक प्रॉपर गाईडन्स नाहीये, की हा अभ्यास कशाप्रकारे केलं जातं, हा अभ्यास कशाप्रकारे केलं पाहिजे. प्रॉपर नियोजन नसल्यामुळे तुम्ही काय करता, तर तुमचे मार्क्स कट होतात, फेल होतात. असे प्रॉब्लेम्स येतात. तुम्हाला जर प्रॉपर गाईडन्स असेल, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही हार्ड वर्क करत आहात आणि जर तुम्ही प्रॉपर एकदम गाईडन्स असेल तुमच्याकडे, तर तुम्ही 101% पास होणारच. का? कारण प्रॉपर गाईडन्स असणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, प्रॉपर गाईडन्स असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे? प्रॉपर गाईडन्स महत्वाचं आहे.
बघा, दुसरी गोष्ट झाली म्हणजे काय, टाइम जास्त. आता एक्झामला काय होतं, काही विद्यार्थी असे बोलतात की अरे आम्ही तर एक्झाम म्हणजे पूर्ण आम्हाला सगळं येत होतं, एक्झाम पेपर खूप सोपं होतं, पण आम्हाला टाइम भेटलं नाही. अशा प्रकारचे पण काही विद्यार्थी असतात. सो तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सुद्धा करता आलं पाहिजे. त्यासाठी पालकांनी त्यांचं काय केलं पाहिजे, त्या प्रकारे स्टडी घेतली पाहिजे, अभ्यास करून घेतलं पाहिजे पालकांनी. आणि 50% जरी त्यांनी केलं तरी 50% पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर झालं, तर तुम्हाला टाइम मिळत नाही तर काय करायचं, रोज रेग्युलरली एक आठवड्यातून तुम्हाला काय करायचे, जर तुम्ही 5 दिवसाची प्रॅक्टिस करत आहात तर 6व्या दिवशी तुम्हाला काय, त्या पालकांनी त्यांची एक टेस्ट घेतली पाहिजे. म्हणजे जेवढंच विद्यार्थी त्यांच्या पाल्याला विचारलं पाहिजे की तुम्ही किती आतापर्यंत चॅप्टर केलेत, मग त्यावर त्यांनी क्वेश्चन काय केले पाहिजेत, तर त्यांना दिले पाहिजेत. मग त्यांना ते सोडवायला द्यायचं, टाइम तिथे लावायचं का बाबा एवढ्या एवढ्या टाइमात तुझं झालंच पाहिजे कव्हर. मग ते काय, तर असे रोज तुम्ही प्रॅक्टिस घेणार तर त्यांचा टाइम मॅनेजमेंट सुद्धा होणार. म्हणजे तो एक मुद्दा त्यांचा काय होणार, तर सुटणार. काय दुसरं गोष्ट काय, टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा, आता एक्झामला काय 2 प्रकारचे प्रथम पेपरमध्ये काय असतं, तर तुम्हाला इंग्रजी आणि गणित. ठीक आहे. इंग्रजी आणि गणित प्रथम ह्याच्याला असतं, इंग्रजी आणि गणित. सो काय, आता ह्याला तुम्हाला एक्झामला काय 75 क्वेश्चन असतात. 1.5 मिनिटात तुम्हाला काय करायचे असतात, सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. सो असे 2 प्रकारचे पेपर असतात, एक पॅटर्न 1, पॅटर्न 2. पॅटर्न 2 मध्ये काय असतं, तर पॅटर्न 2 मध्ये इंग्लिश असतं आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे. सो त्यांनी बुद्धिमत्ता, आता मला जर इंग्लिश आणि बुद्धिमत्ता आहे तर मला जास्त कशावर फोकस केलं पाहिजे, बुद्धिमत्तावर. कारण त्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि तो जास्त मार्कचा असतो पेपर. ठीक आहे. मग तुम्हाला जास्त बुद्धिमत्ताला काय करायचं पाहिजे, कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. मग मॅम आमचं होणार नाही, असं होणार नाही, कारण आमचे जे पालक आहेत त्यांना पण ऍक्च्युली ते एज्युकेटेड नसल्यामुळे त्यांना सुद्धा थोडा प्रॉब्लेम येतोय. तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर मुलांना तुम्ही काय करायचं, ऑनलाईन बॅच जॉईन करून द्या. जी काही आपल्या डबल अकॅडमी मध्ये बॅच चालू आहे, सो तुम्ही बॅच घेऊन जा. बॅच मध्ये सर्व प्रकारच्या तुमच्या क्वेरी आहेत, तुमच्या अडचणी आहेत, सगळं काय केलं जाणार, कव्हर केलं जाणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एकही काही प्रॉब्लेम येणार नाही. सो त्यासाठी बघा, स्कॉलरशिप परीक्षा बॅच 2025 ऑनलाईन बॅच आहे, इयत्ता 6वी व 9वी करिता. ठीक आहे. सो आता जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण ह्याच्यामध्ये काय काय केलं जाणार, तर जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, फॉर एक्झाम्पल 2017, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, म्हणजे या मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर आहेत, त्या सगळ्या त्यांना काय केले जाणार, सॉल्व्ह केलं जाणार. म्हणजे इथे आमच्याकडे पूर्णपणे या सगळ्या मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर रेडी आहेत. फक्त विद्यार्थी मित्रांना अटेंड करायचं आहे. एक एक क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करूयात. सगळं काही तुम्हाला अडचण असेल तर ते पण तुमचे डाऊट क्लिअर करूयात. म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी तुमच्या करून घेतल्या जाणार. फक्त आणि फक्त तुम्ही बॅच लावलं म्हणजे पास होणं असं नाही. ठीक आहे. कारण आमच्यामध्ये जर तुम्ही बॅच घेताय तर आम्ही तेवढं सगळं तुमचा अभ्यासक्रम सुद्धा काय करतो, पूर्णपणे कंप्लीट करतो. तुमच्या टेस्ट ठेवतो, त्यानंतर तुमची प्रॅक्टिस सेशन ठेवतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे काय लेक्चर्स असतात. सो तुम्ही मोबाईलच्या मार्फत तुम्ही काय ऑनलाईन अटेंड करू शकता. म्हणजे अशा प्रकारचा जर तुम्हाला फायदा होणार असेल तर का जॉईन नाही करायचं, तर जरूर जॉईन करा. कारण तुमचं ह्याच्यामध्ये फायदाच आहे आणि तुम्हाला सुद्धा काय करायचंय, तर प्रॅक्टिस करायचं आहे. त्यानंतर सर्व टॉपिकचा समावेश, तुमचे जेवढे टॉपिक्स आहेत स्कॉलरशिपला ते सर्व टॉपिकचा ह्याच्यामध्ये समावेश असणार आहे. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स नोट्स मोफत मिळणार. त्यानंतर बघा, 2017 ची 21 मध्ये प्रश्नपत्रिका सेम होती. म्हणजे मॅडम पूर्ण सेम होती का, नाही, तर काही क्वेश्चन त्याच्यामध्ये काय वरती खालती आले होते, पण पूर्णपणे क्वेश्चन पेपर सेम होती. तर काय सांगू शकत नाही 2025 मध्ये पण मागची कोणती तरी प्रश्नपत्रिका येऊ शकते. सो तुम्हाला त्या प्रकारे काय करायचंय, अभ्यासाचं नियोजन करायचंय. हर एक दिवसाला तुम्हाला एक एक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची आहे. तिसऱ्या दिवसाला तुम्हाला दुसरी करायची आहे. आधी तुम्हाला त्या क्वेश्चन जे तुमचं अभ्यास करताय, तुम्ही जर इंग्लिशचा अभ्यास करताय, तुम्ही जर बुद्धिमत्ताचा अभ्यास करताय, तर त्याचे सगळे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही काय करू शकता, तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. सो ह्या गोष्टी तुमच्या पूर्णपणे काय, तर
पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर काय तर लाईव्ह क्लास होणार. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही बॅच घेतली तर तुमचं अशा प्रकारचं ऑनलाईन लेक्चर होणार, तुमचं डाऊट सेशन सुद्धा असणार आणि तुमचं टेस्ट सुद्धा असणार. सो अशा प्रकारचं शेड्यूल असणार आहे. सो ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल तर बॅच घेऊन टाका आणि तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल बॅचबद्दल तर तुम्हाला 8010457760 या नंबरवर काय करायचंय संपर्क करायचा आहे आणि बॅच घ्यायची आहे. सो आता आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या डबल ओ अकॅडमीला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय. थँक्यू सो मच.